ग्रामीण भागात एक म्हण आहे, सवतीला रणकी करण्याकरता मी बोडकी झाली तरी चालेल. अशा काही विचारधारेचा मी नाही. जे कोणी आमच्यापासून किंवा त्यांच्यापासून आम्ही बाजूला झालेलो असू तर त्याला काय अशी भारत पाकिस्तानची पार्श्वभूमी नाही. आता महायुतीमधनं जो उमेदवार ठरेल त्याचं काम करणं गुन्हा आहे का, चूक आहे का? अहो मी सांगतो ना, महायुती जो उमेदवार देईल त्याचं काम करणार. मुख्यमंत्र्यांचं ह्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे स्वागत आहे आणि आपण सारेजण त्यांचं स्वागत करूया. नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. त्याच्या 2-3 दिवस अगोदर आपण या ठिकाणी भेटलो आहोत. डिसेंबरला आम्ही काही सहकाऱ्यांनी नागपूर येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्या प्रवेशाच्या वेळेस अनेक सहकारी इच्छुक असून सुद्धा आम्ही त्यांना नेऊ शकलो नाही. नागपूरचं सत्र असल्यामुळे सातत्यानं सगळी हॉटेल्स फुल होती, रेल्वेची तिकीटं मिळत नव्हती. म्हणून आम्ही एक 40-50 लोक गेलो आणि त्या ठिकाणी आमचा प्रवेश झाला. अतिशय सन्मानपूर्वक आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं त्यांच्या पक्षामध्ये प्रेमानं घेतलं. त्याचं एक वेगळं समाधान आहे. आता जे काही सहकारी इतर कोणत्याही पक्षामध्ये न जाता जे आमच्याबरोबर राहिलेले आहेत, व्यक्तिगत मैत्रीपोटी प्रेमापोटी जे राहिलेले आहेत त्यांचा प्रवेश 1 जानेवारी 24 रोजी शेळके मंगल कार्यालयामध्ये दुपारी 3 वाजता राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर, पेणचे आमदार रवींद्रजी पाटील, पनवेल उरणचे आमदार महेश बालदी, पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील, निरंजन डावखरे व जिल्ह्याचे उत्तर रायगडचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री कोळी यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते सहकाऱ्यांचा प्रवेश आयोजित केलेला आहे. त्या प्रवेशाची आमंत्रण पत्रिका जे कोणी येणारे इच्छुक असतील, तयार असतील, त्यांना देण्याचं काम सुरू आहे. आणि असं पक्षामध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असताना गेले काही दिवस मित्रपरिवारामध्ये, कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा उत्सुकता होती आणि तो निर्णय झाला. त्या अनुषंगानं आपल्याबरोबर चर्चा करावी, बोलावं की सामान्य नागरिक आणि आम्ही राजकारणातले कार्यकर्ते हे आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत
संवाद साधण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा या निमित्तानं प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक शब्दात स्वागत करतो आणि आपल्या वार्तालापाला आपण सुरुवात करूया. जरूर जरूर जरूर. मांडे साहेब, आम्ही नेहमीच आपल्याबरोबर अगदी एकट्यानं संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, पण बऱ्याचदा आपणच फोन उचलत नाही. आता आम्ही जे लोक गेलेलो आहोत त्याची आपल्याला कल्पना आहे. खालापूरमधून नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे तालुक्यातले सहकारी त्या ठिकाणी काही आले. मी, चव्हाण साहेब असतील, आमच्यासोबत काही कार्यकर्ते आले. असं मोठं वगैरे कोणी नाही, सर्वसाधारण कार्यकर्ते आहेत. मोठ्यांची संख्या आमच्याकडे नाही आहे. पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होतो तेव्हा हा प्रश्न विचारणं ठीक होतं. आता भारतीय जनता पक्ष 2 मित्र पक्षासह महायुतीमध्ये आहे आणि महायुतीतले शिंदे गटाचे आमदार या ठिकाणी सिटिंग आहेत. त्यामुळे तो निर्णय असेल तो त्यांच्या नेतृत्वानं, भाजपच्या नेतृत्वानं एकत्रित घ्यायचा आहे. पण सिटिंग असल्यामुळे त्यांचा अधिकार जास्त पोचतो. ते वरिष्ठ स्तरावरती ठरवेल आणि शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल. असं कुठलंही कंडिशनल पक्षप्रवेश आम्ही केलेला नाही. अगोदर 9 तारखेला वसुबारसच्या दिवशी खरं प्रवेश करण्याचं ठरलं होतं. पण त्या दिवशी अचानकपणे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना निवडणुकीच्या प्रचाराकरता अन्य राज्यामध्ये जावं लागलं आणि म्हणून तो प्रवेश त्या दिवसाचा आपण थांबवला. आणि मग आपण एक म्हटलं होतं किंवा अधिवेशन संपल्यानंतर 31 डिसेंबरची गडबड संपल्यानंतर सावकाशीनं जानेवारी महिन्यामध्ये प्रवेश करायचं आम्ही ठरवलं होतं. परंतु पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा निरोप आला की 16 तारखेला नागपूरला प्रदेश कार्यकारिणी आहे. आमचे सर्व प्रमुख लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्या दिवशी आपला प्रवेश करू असं त्यांनी निरोप दिल्यानंतर मग त्या ठिकाणी प्रवेश करण्याचं ठरलं. पवार साहेबांच्या गटामध्ये नाही, पवार साहेबांच्या पक्षामध्ये म्हणा, अजूनही कोणाचा गट पक्ष काही ठरत नाही. गेले 2 वर्ष मी पक्षामध्ये कार्यरत नव्हतो. पक्षाचं विभाजन झाल्यानंतर अजितदादा पवार साहेबांच्या बरोबर काही लोक गेले, काही लोक पवार साहेबांच्या बरोबर राहिले.
पवार साहेबांच्या बरोबर राहिलेल्यांपैकी कार्यकर्त्यांनी आपण तालुक्यामध्ये काही कार्यक्रम सभा घेणं गरजेचं आहे. पवार साहेबांची विचारधारा मानणारे जे कार्यकर्ते होते त्यांनी आणि आम्ही मिळून कर्जत, खालापूर, खोपोली या ठिकाणी बैठका घेतल्या. हे खरं आहे. परंतु नंतर आम्ही बसून काही विचारविनिमय केला. उद्धव ठाकरेंपासून शिंदे साहेब वेगळे झाले. ते एकमेकावरती रोज टीका करतायत. पवार साहेबांच्या बरोबरपासून अजितदादा पवार साहेब बाजूला झाले. त्यांचे सहकारी ते आणि पवार साहेबांचे सहकारी एकमेकावरती टीका करतायत. टीका बरोबर की चूक आपापलं म्हणणं ते मांडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशा याच्यामध्ये आपण आपल्या कार्यकर्त्यांना फारसा न्याय देऊ शकत नाही. या उद्देशानं कार्यकर्त्यांना पुढल्या काळामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्या निवडणुका लढवण्याच्या दृष्टिकोनातून एक पक्षाचं भक्कम व्यासपीठ असावं. जो पक्ष राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्तास्थानी आहे म्हणून त्या विचारधारेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही आता भाजपसोबत राहण्याचा इतका मोठा निर्णय घेताना शरद पवार गटाच्या काही मोठ्या नेत्यांनी तुमचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हे अगोदरच म्हटलं की 2 वर्ष तसं मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यरत नव्हतो. पक्षांतर्गत काही घटना घडत होत्या. त्यामुळे असं वादात पडण्यापेक्षा आपण शांत राहिलेलं चांगलं या उद्देशानं मी शांत होतो. आणि अजितदादा पक्ष सोडून त्यांनी वेगळा पक्ष काढल्यानंतर म्हणजे ते बाहेर पडल्यानंतर बहुसंख्य कार्यकर्ते तिकडे गेले आणि जे काही कार्यकर्ते कमी संख्येनं राहिले होते त्या कार्यकर्त्यांची इच्छा, त्या कार्यकर्त्यांच्या भावना, त्या कार्यकर्त्यांचा विचार हा सर्व एकत्रित करून आम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पक्षामध्ये अगोदरच कार्यरत नव्हतं. परंतु पवार साहेबांना मानणारे जे कार्यकर्ते आपल्या मतदारसंघात आहेत त्यांना कुठेतरी बरोबर घेऊन आधार देण्याचं काम आपण करावं या उद्देशानं आम्ही काही ठिकाणी फिरलो. परंतु या निर्णयापर्यंत येण्यामध्ये सगळेजण आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतला. असं काही आकडा नाही आहे. जे कुणी आपल्या विचारावरती आपल्याबरोबर ज्यांना विश्वास असेल आपल्यावरती किंवा यांच्याबरोबर गेल्यानं आपल्याला पुढल्या काळामध्ये साथ सोबत संगत मिळेल, आधार मिळेल असे जे कार्यकर्ते येतील ते असं कुठलंच आपण हे सांगू शकत नाही की इतके 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 असं काय नाही. फारसे कोण आमच्याबरोबर नाहीच. राष्ट्रवादीचे आमदार राहिला 3 टर्म जे आमदार राहिला त्या 3 टर्ममध्ये आणि पराभवानंतर 3 वर्ष
अगदी जातीवादी पक्षांच्या विरोधात तुमची भूमिका आहे ठाम आहे. आता तुम्ही ज्यांना जातीवादी पक्ष म्हणत होता त्याच भाजपमध्ये प्रवेश केला आणि वारंवार या मतदारसंघाने आत्ताचे आमदार, आजी आमदार आणि आपण यांच्यामध्ये जी कुटुंबमय बघितली गेली, तर आता हे दोन्ही पक्ष जे आहेत म्हणजे आपण ज्या भाजपमध्ये गेला ते आणि शिंदे गटामध्ये असणारे आमदार यांची तर शासनामध्ये युती आहे. मग ह्या दोन्ही आजीवादी आमदारांना मतदारसंघ कधीपर्यंत एका स्टेजवरती बघितलं? 5 वेळा मी विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्या विचारावरती काम केलं. हा पहिला प्रश्न तुमचा आहे. अगदी बरोबर आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व धर्म समभाव ह्या विचारांना काम केलं आणि तो विचार सोडून आता आम्ही इकडे जातोय. तर मधल्या काळामध्ये एक वेगळं उलटसुलट वादळ आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण 5 वर्ष पाहतोय. सेना भाजपानं एकत्र निवडणूक लढवली, दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळालं, परंतु ते पुढे सरकार स्थापन करू शकले नाहीत. मग त्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागले आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं एक महाविकास आघाडीचं सरकार आलं. ते सरकार आल्यानंतर मग तो विचार कुठेतरी बाजूला ठेवून राज्याला राष्ट्रपती राजवट आणि पुन्हा निवडणुका लागू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अगोदर ज्यांचं पटलं नव्हतं, ज्यांनी अगोदर एकमेकाविरुद्ध निवडणुका लढवल्या होत्या, पराकोटीचा संघर्ष केला होता, परंतु राज्याला नेतृत्व देत असताना जर का वरिष्ठांनी तो निर्णय घेतला असेल तर तो निर्णय आपण मान्य केला पाहिजे. ह्या उद्देशानं मी तो निर्णय आम्ही सहकार्याने तो मान्य केला आणि 2.5 वर्ष जे सरकार होतं त्या सरकारच्या बाबतीमध्ये जे काही ध्येय धोरण असेल, कार्यक्रम असेल, त्याबरोबर राहण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही म्हणालात की माजी आमदारांची आणि म्हणजे माजी आमदार आणि आजी आमदार यांची तुतू मैमय झाली. तर असं काही तुतू मैमयचा विषय नव्हता. ज्या ठिकाणी ज्या गोष्टी घडायला पाहिजेत किंवा जे आघाडीचं तत्व आहे ते पाळलं पाहिजे, त्या विचारसरणीतून आम्ही कुठे काही बोललो असू. पण अशी तुतू मैमय झाल्याचं मला तरी आठवत नाही. तुम्ही जर का मला व्हिडिओ पाठवला तर बरं पडेल. असं काहीच झालं नाही. ठीक आहे, एकमेकाच्या विरुद्ध लढलो की निवडणूक असते. निवडणुकीमध्ये विरोधक असतात. विरोधक म्हणजे निवडणुकीतले विरोधक असतात. त्याला आपण वेगळं कुठं असं समजता उपयोगी नाही. निवडणूक संपली की तो विचार बाजूला ठेवून लोकांच्या हिताकरता, पक्ष नेतृत्वानं घेतलेल्या निर्णयाकरता एकत्र यावंही लागतं आणि त्या प्रकारे आम्ही काही ठिकाणी एकत्रित आलोही, कामही केलं. तर अशा कुठल्याही प्रकारचा संघर्ष आमच्यामध्ये नव्हता. विचारांमध्ये किंवा कार्यप्रणालीमध्ये तो असू शकतो. आता भविष्यामध्ये एका स्टेजवरती आम्ही येणार का, तर भविष्य काळामध्ये जर का तसं घडत गेलं तर यावं लागेल. त्याचं आजच आपण काही उत्तर देऊ शकत नाही. पण येणारच नाही असं नाही किंवा नाहीच असंही नाही. जर जसे कार्यक्रम असतील, त्याचं स्वरूप असेल, जसा प्रोटोकॉल असेल, त्याप्रमाणे जर घडत असेल तर निश्चितपणे आता महाविकास हे महायुती म्हणून जे काही धोरण असेल ते धोरण त्यानुसार काम केलं जाईल. तुम्ही विद्यमान आमदारांच्या बरोबर स्टेज शेअर करताय आणि एका कार्यक्रमात ज्येष्ठ अनेक त्या दिवशी कार्यक्रम होत आहे, तुम्ही स्टेज शेअर करताय. परंतु राष्ट्रवादी पक्ष तुमच्याच्या पूर्वी प्रदेश ठाकरे गटात ऑलरेडी राष्ट्रवादी विभाग झाले होते. एक भाग तुमच्याकडे होता आणि एक भाग वेगळ्या लोकांचा होता. वेगळ्या लोकांचा जो गट आहे तो आज अजित पवारांच्या सोबत आहे. अजित पवारांचा पक्ष
जसं तुम्ही आमदाराच्या जेव्हा स्टेज शेअर करणार आहात तसाच प्रकारचा स्टेज आताचे जे विद्यमान म्हणजे जे ज्यांना आमदार व्हायची सूत्र पडले आहेत किंवा जे आमदार चुकेल तर सिद्धार्थ गायकवाड योग आला तर तुम्ही तिन्ही पक्ष सत्तेदार तर त्याच्या प्रकारचं स्टेज शेअर होईल का? तो त्यांचा प्रश्न असणार आहे ना. महायुतीचा तो निर्णय असेल आणि व्यक्तिगत कुणाला निवडणुकाचं काय बोलायचं असेल तर ते बोलू शकतात. त्यांना आपण कोणाला रोखू शकत नाही. पण शेवटी महायुती म्हणून जो काही पक्ष महायुतीचा जो निर्णय असेल त्या निर्णयानुसार वागावं लागतं. त्या निर्णयाला जर का आपण छेद देण्याचा प्रयत्न केला तर मग आपल्याला बाजूला उभावं लागतं. पक्ष म्हणून जे धोरण असेल ते धोरण आपल्याला मान्य असेल. आमदारांनी कृषी प्रवृत्ती विचारतात प्रशासकीय भवनात उत्कृष्ट भूमिकेचे प्रतिकात्मक आणि आमदारांनी सुद्धा केलं. त्यानंतर त्यांनी टीका केली तुमच्यावरती की गेल्या 15 वर्षात कर्जत मतदारसंघात विकास कामं झाले सुरेखा आमदार कामं केली अशा प्रकारची टीका विद्यमान आमदारांनी केल्यानंतर तुम्ही चॅलेंज दिलं होते त्याचा बॅनर लागला होता कर्जत शहरामध्ये. तर मग अशा प्रकारचा संघर्ष त्यावेळी पाहिलेला आहे सगळ्या कर्जत शहरात. मग तो संघर्ष आता तिथं संपलाय का की तुम्ही एकत्र आला तिथं आता सत्तेत एकच राहतो तुमचं पण लोकांच्या मला समोर माहिती आहे की वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत ते सगळे सत्तेत आहेत. प्रत्येक गावाचा विकास होईल तर संघर्ष बघायला मिळेल. कारण तुमच्यासोबत उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादीचे अजित पवार गटाकडे उपमुख्यमंत्री आणि विद्यमान आमदारांकडे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे प्रत्येक घराचा विकास व्हायला मिळेल तुमचं एकच तयार करतो विकास होईल संघर्ष बघायला मिळतो. मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अजितदादा पवारसाहेब वेगळा पक्ष काढून भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सरकारमध्ये सहभागी झाले. तेव्हा ते सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांचे जे काही निर्णय असतील त्यांचं जे काही धोरण असेल ते त्यांच्या सहकार्यांना बंधनकारक असलं पाहिजे. आता अगोदर काही पडलं नाही म्हणून पुढे कोणाचं पटणारच नाही असं राजकारणामध्ये कधी नसतं. आणि तुम्ही म्हणालात की त्याने 15 वर्ष मी काही काम केलंच नाही असं जेव्हा ते बोलले तेव्हा त्यांना मी असं जाहीरपणे सांगितलं ना की या होऊन जाऊ दे चर्चा म्हणून. पण वाईट मला त्याचं एवढंच वाटलं की मी ते आव्हान दिलेलं असताना माझ्या पक्षातल्या एकाही सहकार्याने माझी बाजू माझा किल्ला लढवला नाही याचं शल्य मोठं माझ्या मनामध्ये आहे. आणि त्या दिवशी मला काही गोष्टी उमगायच्या त्या उमगल्या समजायच्या त्या समजल्या आणि त्याप्रमाणे मी माझ्या राजकीय कारकिर्दीची वाटचाल ठरवली. मतदारसंघातील लोकांना पडलेला प्रश्न आहे आणि न समजणारा आहे की अचानकपणे काँग्रेसची विचारधारा आपली आतापर्यंत काँग्रेसची विचारधारा होती आणि अचानकपणे एकही भूल कमलता भूल म्हणता आपण अचानक भाजपकडे हिंदुत्वाकडे कसे होते आणि आपल्यालाही दिसते आणि मतदारसंघातही दिसते की महायुतीचे सिटिंग आमदार महेंद्र ढवळे आहे तरी सुद्धा आपण आज भाजपमध्ये गेलेले आहेत. तर नेमकं काय नागपूरमध्ये लोकांना प्रश्न पडलाय की नागपूरच्या नेत्यांसोबत आपला काही संवाद झालाय का महामंडळ वगैरे इतर काही असं त्याला जरूर प्रश्न घेऊ की सुरेश काळांना आतापर्यंत मतदारसंघाने एक ॲम्बिशियस म्हणजे धोरण फिक्स असणारा नेता पाहिजे. आज ते भाजपमध्ये गेले. काय धोरण ठरवलं आहे आगामी काळात? तुम्ही 25 वर्षाचं म्हणताय पण मी 45 वर्ष ही विचारधारा घेऊन काम करत राहिलेलं आहे. ही विचारधारा रुजवण्याचं वाढवण्याचं कामही केलं. जे रोपटं लावलं त्याचं वटवृक्ष झाला त्याची फळं सगळ्यांनाच मिळाली हे अगदी मान्य आहे. परंतु बदलत्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण या विचारात आता बसू शकत नाही, थांबू शकत नाही, काही करू शकत नाही. किंबहुना माझ्यावरती जर का
स्थानिक आमदारांनी 15 वर्षात काही काम केलंच नाही असं जर का आरोप केले असतील तर त्या बाबतीमध्ये एकही कार्यकर्ता नेता हा बोलू शकला नाही ही खंत मागाशी मी तुम्हाला बोलून दाखवली. मग ज्या 45 वर्ष विचारानं मी सर्व धर्म समभावाच्या विचारानं काम करण्याचा प्रयत्न केला, त्या पक्षातले कार्यकर्ते जर का माझ्या बाबतीमध्ये मला एकाकी टाकत असतील शेवटी मला माझा निर्णय मग घ्यावाच लागतो ना. आता तुम्ही भूल सांगितलं, आता काही नेते त्यांच्याच बरोबर गेलेले आहेत ना. आता काही नेते त्यांच्याबरोबर गेले ते चमच्यानं खातात अन्न, आम्ही हातानं खातो एवढंच फक्त. आघाडीमध्ये तर ते गेलेलेच आहेत महायुतीमध्ये, मग आम्ही प्रत्यक्ष पक्षात गेलो, आम्ही हातानं घेऊ, आमच्या हात मागले तरी चालते. कारण शेवटी जी विचारधारा आपण घेतोय ती स्पष्टपणे घेतली तर काय हरकत नाही. म्हणजे आम्ही आमचं धोरण किंवा विचारधारा बदलली हे लपून राहण्यासारखं ठेवण्यासारखं काहीच नाही, अगदी खरं आहे. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये घेतलेला तो निर्णय आहे एवढं मात्र नक्कीच. नागपूरमध्ये काय आपलं झाले का नेत्याशी, जे नागपूरचे नेते आहेत आपले फडणवीस साहेब यांच्याशी आपलं काही बोलणं झाले का महामंडळ किंवा इतर काही असं? पक्ष प्रवेशाविना अट झालेला आहे. कुठल्या प्रकारच्या शब्दी अटी टाकण्या इतका मी मोठा नाही, एवढी माझ्याकडे ताकद नाही, एवढं माझं काही वैभव नाही की माझ्याकरता मी अटी घालू शकतो किंवा ते प्रवेश करतला, असं काही नाही, असं काहीच नाही. ह्या अटी शर्ती कोणाकडे असतात ज्यांच्याकडे प्रचंड बळ असतं, शक्ती असते, असंख्य हजारो लाखो कार्यकर्ते असतात, तसं ते बोलू शकतात. मी पराभूत झालेला माणूस आहे आणि पक्षामधनं एका वेगळ्या अडगळीत टाकलेला मी माणूस आहे, त्यामुळे अडचणी मी म्हणजे अटी मी टाकण्याचा प्रश्नच येत नाही ना. विद्या तुमच्याकडे गांधीवादी विचारधारेचे तुम्ही विचार मांडणारे, महात्मा गांधींची विचारधारा पुढे जाऊन तुम्ही ते वाढवणारे मांडणारे आणि एक मवाळ भूमिका म्हणून तुमच्याकडे पाहिलं जायचं, तर तुम्ही आता नथुराम गोडसेच्या विचारधारेला मांडणाऱ्या पक्षामध्ये आता सामील झाला, तर आता पुढे नथुराम गोडसेची विचारधारा घेऊन जाणार होता. मी मगाशी स्पष्ट केलं की ज्या विचारधारेबरोबर काम केलं त्यातले जर का कार्यकर्ते किंवा त्यातले नेते जर का आपल्याला ज्यांच्याकरता आपण आपलं आयुष्य अर्पित केलं, ते नेते आणि कार्यकर्ते जर का आपल्या सोबत नसतील, आपल्याला साथ देत नसतील, आपल्यावरती जो काही वैचारिक हल्ला केला असेल तर त्यावरती आपली बाजू घेणारं कोणी पक्षामध्ये नाही. ज्या विचारधारेबरोबर आपण इतके वर्ष काम केलं, ती विचारधारा जपण्याचा, जोपासण्याचा, वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, अशा व्यक्तीबरोबर जर का नेतृत्व राहत नसेल, कार्यकर्ते राहत नसतील, तर मग आपल्याला आपला विचार कार्यकर्त्यांच्या समवेत जे कार्यकर्ते आपल्या विचाराचे आहेत की जे कुठेही कोणाबरोबर वाहून जाऊ शकत नाहीत, अशा कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा विनिमय करून हा निर्णय आपण घेतलेला आहे. साहेब, अजितदादांची सभा झाली होती 19 नोव्हेंबरला मागच्या महिन्यात, आणि आता मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे विविध विकास कामांच्या निमित्ताने मुख्यमंत्री 7 तारखेला सोडत आहेत. तर आता तुम्ही भाजपमध्ये गेलेले आहात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रत्येक म्हणजे आता लवकरच विधानसभा लोकसभेची आचारसंहिता लागेल, त्याच्यापूर्वी आता सभा होईल असं काय नियोजन नाहीये. इन्व्हर्टर लागत नाही करतो हा नाही, असं काही नियोजन नाहीये. काय म्हणजे आमचा जो काही प्रवेश आहे तो अल्प कार्यकर्त्यांचा आहे, छोट्या कार्यकर्त्यांचा आहे. त्याच्याकरता एवढ्या मोठ्या सभेचं किंवा नेत्यांना आणण्याचं काही कारण नाही. आणि अजितदादा आले त्यांचं पक्षाचं चिंतन शिबिर होतं. मुख्यमंत्री महोदय येतात, ते काही कार्यक्रमांचं, काही कामांचं
भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या निमित्तानं येतात. म्हणजे जे प्रयोजन आहे ते कारण आहे त्यांचं येण्याचं. निव्वळ ते उगाचच आले किंवा असं काहीतरी करायला आले असं नाहीये. म्हणजे असा अर्थ आपण त्यांच्याबद्दल कृपा करून काढू नका. प्रत्येकजण प्रत्येकाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही कार्यक्रम घेत असतात. भविष्यामध्ये पक्षाचं नेतृत्व, जिल्ह्याचं नेतृत्व, राज्याचं नेतृत्व अशा प्रकारचा कार्यक्रम काय घेण्याचा प्रयत्न करेल तेव्हा निश्चितपणे कार्यक्रम होतील. पण होणारच आहे किंवा होणारच नाही असं सांगण्या इतपत माझ्याकडे काहीही शक्ती नाही. मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जाईल का सुनीता? हा 7 तारखेला मुख्यमंत्री कर्जतमध्ये येत आहेत. हा मुख्यमंत्र्यांचं स्वागत होईल. मुख्यमंत्र्यांचं ह्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे स्वागत आहे आणि आपण सारेजण त्यांचं स्वागत करूया. आपलं निमंत्रण आलं तर उपस्थित राहणार. तुम्हाला निमंत्रण जर दिलं तर तुम्ही त्या सभेमध्ये उपस्थित राहणार का? जर तरवर आपण बोलणं योग्य नसतं. सभा शिवसेनेची विकास समाजाला आपण जर तरवर काय बोलण्याचं कारण नाही ना. म्हणजे जे असेल ते मतदारसंघामध्ये माणसाने अशी चर्चा आहे. आपण 5 वेळा राष्ट्रवादीच्या पक्षावरती जिल्ह्यामध्ये परंतु आता जे काही राष्ट्रवादी तुमच्यामध्ये काय कार्यकर्त्यांमध्ये सदस्य आल्यानंतर तुम्हाला काय मनामध्ये सहयोग केल्यानंतर त्याच्यामुळे तुमची दिशा बदलली. परंतु अशी सर्वसामान्य चर्चा आहे की राष्ट्रवादीचा जो काही आता त्याचा काही बलिदानाचा जो प्रयत्न आहे ते रोखण्यासाठी विरोधी पक्षाला जरी मदत झाली तरी चालेल, परंतु राष्ट्रवादीला रोखण्यासाठी आपण प्रवेश केला अशी चर्चा सर्वसामान्य मतदारसंघामध्ये आहे. याच्याबद्दल काय म्हणतात? ग्रामीण भागात एक म्हण आहे, सवतीला रणकी करण्याकरता मी बोडकी झाली तरी चालेल असे. तर अशा काही विचारधारेचा मी नाही. आणि जे कोणी आपले आता इथे आहेत हे मतदारसंघातले आहेत आणि जे कोणी आमच्यापासून किंवा त्यांच्यापासून आम्ही बाजूला झालेलो असू तर त्याला काय अशी भारत पाकिस्तानची पार्श्वभूमी नाही. असं कोणालाही वाईट मी पाहत नाही, त्यांचं वाईट व्हावं असं म्हणणार नाही. अशा मनीषा असणाऱ्या साऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण शेवटी आतापर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये आघाडीनं जे उमेदवार दिले, पक्षानं जे उमेदवार दिले, मग अगदी पक्षानं दिलेले उमेदवार मुंबईचे शेख आफताब असतील, त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं. उल्हासराव देशमुखांचं काम केलं, राम मुंडेंचं काम केलं आणि या तिन्ही निवडणुकीमध्ये स्वतः मी इच्छुक होतो उमेदवारी करता. पण मला उमेदवारी मिळाली नाही याचं दुःख न मानता, नाराज न होता, तितक्याच वेगानं गतीनं काम केलेले ते तिन्ही उमेदवार सांगू शकतात जे आहेत ते. तर त्यामुळे कोणाची तरी हे रोखण्याकरता तिकडे जातोय. तर आता महायुतीमधनं जो उमेदवार ठरेल त्याचं काम करणं गुन्हा आहे का, चूक आहे का? अहो मी सांगतो ना, महायुती जो उमेदवार देईल त्याचं काम करणार, हे जाहीरपणे मी सांगतोय. हा आता तुम्हाला कसं वेगळे अर्थ समजण्याचं एक काय गणित आहे मला कळत नाही. जो कोणी उमेदवार असेल त्याचं मी काम करणार, प्रामाणिकपणे काम करणार. असं का आपण म्हणता? आम्ही कोणाचं काढलंय का? मी त्याबद्दल दुःख मानत नाहीये. मला कोणी पाडण्यापेक्षा मी पराभूत झालो असं मी म्हणतो. मी कमी पडलो, दुसऱ्याला आपण दोष द्यायचं कारण नसतं. तुमच्याकडे मतदारसंघात पर्याय असता शिवसेनेचा आणि तो तुम्ही निवडला देखील होता, तशी माहिती देखील मिळाली होती. उद्धव ठाकरे आपण अचानक तुम्ही भाजपचं कमळ हाती घेतलं, याच्यावर काय करतो? अजय, तो पर्याय तुम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलेला होता, माझ्याकडनं तो पर्याय नव्हता. की कसं आहे की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस हे सगळे आहेत.
आणि तिथे जर का शिवसेनेकडे ती जागा आहे, शिवसेनेकडे ती जागा आहे, भले त्यांच्या शिवसेनेच्या चिन्हावरनं निवडून आलेले आमदार दुसऱ्या पक्षात गेले असतील, पण शिवसेना त्या जागेवरती हक्क सांगते की ही जागा आमची आहे, आम्ही लढवणार. आणि राष्ट्रवादी म्हणते आमच्या 2 नंबरला आमचा पक्ष होता, त्यामुळे आमची आघाडी आहे, आमची जागा आहे. नितीन सावंत स्वतः त्या ठिकाणी इच्छुक आहेत. ते शिवसेनेचं प्रचंड गतीनं काम करतायत, वेगानं काम करतायत, सर्वार्थानं काम करतायत. मग ते जर काम करत असतील, त्यांची जर का त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची इच्छा असेल आणि नेतृत्वानं जर का तसे संदर्भ त्यांना दिले असतील, तर मग त्यांच्या ताट मोडून घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? कशा करता आपण असं करायचं? असं नव्हतं की तुम्हाला तिकीट देणार किंवा तो जर ठरला असता किंवा देणार मग तुम्हाला तो पर्याय सक्षम होता जर निवडून देण्याची शक्यता असताना. मात्र 3ऱ्या क्रमांकाच्या पक्षामध्ये आपण कसं आहे की शिवसेनेकडनं किंवा राष्ट्रवादीकडनं कोण उमेदवार राहील हा त्यांचा आपापसातला चर्चेतला प्रश्न आहे. तसं काही ठरलेलं नाही. परंतु आता राष्ट्रवादीमध्ये कोण इच्छुक होतील आता उर्वरित राहिलेल्या याच्यातनं मला काही सांगता येत नाही. पण शिवसेनेकडनं नितीन सावंत हे इच्छुक आहेत आणि त्या दृष्टीनं ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षातनं उमेदवारी मिळण्याची संधी आहे, चान्सेस आहेत. आणि मग आपण काहीतरी खटपटी लटपटी करायच्या काही लोकांच्या इच्छेकरता आणि आपण तिथे त्यांच्या ताटावरती जाऊन बसायचं, हे योग्य नाही. आता कशा करता आपण असं करायचं? मी आनंदी आहे, समाधानी आहे. बरोबरच्या लोकांना आपल्याला पुढल्या काळामध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळो, त्यांच्या अडीअडचणीमध्ये आपल्याला मदत करता येऊ, त्याच्याकरता कुठेतरी सत्तेचा सहभाग असावा लागतो. त्या दृष्टिकोनातून आहोत. आपल्याला काही मिळवण्याकरता असं अजिबात नाही. आणि नेमकं आपण बोललात ते बरं झालं, कारण तुम्ही जेव्हा बोलताय तेव्हा लोकांच्यामध्ये तुम्ही हा विषय बोललेच असणार. तेव्हा मला तुम्ही विचारलं बाबूराव किंवा प्रशांतराव, तेव्हा ही चर्चा लोकांच्यामध्ये असणार, तुमच्यामध्ये असणार ती. तर ती चर्चा तुम्ही करून महायुती जो निर्णय देईल तो निर्णय आम्ही मान्य करणार. तसं पण तर तुम्ही इथे भाजप किंवा या महायुतीत पण जर तिकीट मागत नाही आहात, तुम्ही तसा काय पर्याय निवडला नाही त्याने की तुम्हाला तिकीट वगैरे देऊ, तसंच तर शिवसेनेत पण होतं ना. मग तुम्ही तिथे काय गेला? कुठे तुम्हाला तिला थोडक्यात असेच आहे, निवडणूक तुम्ही म्हणताय आता हाच पर्याय भाजपकडून लागतो होतो. भाजपकडून मग काही लोक इच्छुक असतील ना, त्यांना किरण ठाकरेचं नाव घेतलेले, सुनील मोठे गेले, 10 वर्ष आमदार निघाले, या सगळ्या अडचणी तुम्ही आल्याची मग मी तुम्हाला सांगितलं ना का मी असल्या कुठल्या मनामध्ये अटी ठेवून त्यांना अटी समोर ठेवून पक्षप्रवेश केलेलाच नाही ना. ते जो कोणी महायुती उमेदवार देतील त्यांचं काम करणार, मग तो भाजपाचा असो किंवा मित्र पक्षांचा असो, हे मी स्पष्टपणे सांगतो ना. तशीच विचारधारा तुम्ही शिवसेनेत उभाटा गटात का नाही केली की तिथे कोणी उमेदवार होते की त्यांचं काम करेल असं? आता तुम्हाला तिच्या माध्यमातून तुम्ही म्हणता का नितीन सावंत आपण आपल्याला कसं आहे की असं एक मिनिट त्या लेखीचं पहिलं उत्तर देतो. तुमचं म्हणणं आहे की शिवसेनेमध्ये पण तुम्हाला जाता आलं असतं, मग तिकडे का गेला? तर तिकडनं चर्चा झाली, बोलावणं झालं, सातत्यानं ते अशा प्रकारचे प्रयत्न करत होते, सुसंवाद होता म्हणून ते झालं. इकडे सुसंवाद नव्हता आमचा कोणाबरोबर, त्यामुळे जाण्याचा प्रश्नच येत नाही ना. आपण कसं त्यांना अडचण व्हायचं, बरोबर? आता तुम्ही बीजेपीमध्ये गेला, तुम्हाला माहितीचं काम भाग करणं बाकी. फक्त नितीन सावंत त्यांना उमेदवार दिला की शेवटात मला नितीन सावंतच्या विरोधात काम करणंच करणार नाही. महायुती जो निर्णय घेईल त्या महायुतीचं आपल्याला काम करायचं आहे ना. पण नितीन सावंत काय माझे पक्षाचे असणार नाहीत ना. म्हणजे ते आता जी आमची महाविकास आघाडी अगोदर होती, त्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष असे आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आज सगळ्यात जास्त इच्छुक कोण आहेत? नितीन सावंत आहेत. ते असंच विचार आहे, आपलं काय म्हणणं नाही.
तिचा जो प्रश्न होता, मग तुम्ही याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेमधनं का नाही गेलात, तर तेवढं आमचा संवाद नसल्यामुळे गेलो नाही. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या विरुद्ध जर का महायुतीकडनं जर कोण उमेदवार असेल तर त्याच्याकरता लढावंच लागेल ना. त्याला काय 19 साली दुःखामध्ये होता तुम्हाला, तेव्हा शिवसेना एकत्र होती, त्यात तुम्ही जाण्याचं निश्चित केलं होतं आम्हाला कळलं. त्यावेळेला तुमचा EB फॉर्म पण तयार होता. तेव्हा जर तुम्ही गेले असते तर हे चित्र वेगळं झालं असतं. मुळात त्यावेळेस मी तिकडे गेलेलो नव्हतो. तो काही कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता की यावं म्हणून, परंतु माझी प्रकृती तुमच्या समोर, मी हॉस्पिटलला होतो आणि आपल्या समोरच टी व्हीवर त्या बातम्या चालल्या होत्या की आमदार सुरेश लाड आता विधानसभा अध्यक्षांच्याकडे राजीनामा द्यायला निघालेले आहेत आणि तिथून राजीनामा देऊन ते मातोश्रीकडे येणार. ह्या बातम्या आपण तिथेच पाहत होतो. त्यामुळे कसं आहे की त्या बातम्या चालवल्या गेल्या. भारतीय जनता पार्टीने एक पर्याय ठेवला लढणार दिला नाही. त्याच्यावरती उमेदवार आहे तर त्या निवडणूक लढवणार की नाही, मला प्रश्नच समजला नाही. माझ्याकडे तुम्हाला उमेदवार दिली, महायुतीची उमेदवारी तुम्हाला हा जर आणि तरचा प्रश्न आहे ना. दिली तर, सांगितलं तर, अशा प्रश्नाचं उत्तर काय आवश्यक नसतं. साहेब किती नाकारतात ते सगळे पत्र एकदा मान्य करतील, नंतर त्याला कुठे चौधरी लढत होणार आहे आणि सुनीता भाजपचे उमेदवार तुम्ही मान्य करायला नका. मान्य आम्हाला जी माहिती आहे तिकडे बसलेल्या लोकांची अशीच माहिती आहे. त्यामुळे जर का भाजपने तुम्हाला उद्या उमेदवारी दिली तर लढणार की नाही? दिली तर जर ह्या विषयात मला काही रस नाही. ज्या वेळेस विषय येईल तेव्हाचा तो निर्णय असेल. मला असं बोलणं योग्यच ठरत नाहीये. मी मुळात आता भाजपमध्ये जो गेलेलो आहे तो कुठल्याही प्रकारची उमेदवारी लढवण्याच्या मला लढवायची आहे, इच्छा आहे म्हणून जातोय अशातला भाग नाही. भविष्य काळामध्ये काय पुढे येईल ते आपल्याला आता सांगता येत नाही आणि तुम्हाला झालेल्या घटनांच्या बद्दल बोलणं योग्य ठरतं. पण भविष्यातल्या घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत असेल तुम्ही चौरंगी म्हणाल, पंचरंगी म्हणाल किंवा तुम्हाला षटरंगी झालेली पण हवी. भाऊ रवींद्र चव्हाणांनी पटणच्या मीटिंगमध्ये भाजपच्या त्यांनी सांगितलं की भाजप खालापूर विधानसभा ही सोबळावर लढणाऱ्या भाजपच्या चिन्हावर लढणार आहे आणि भाजप लढणार आहे असं सांगितलेलं. तुम्ही त्याचा उमेदवार नक्कीच असाल. आता मी तिथे होतो का? माझ्या समोर काय झालंय का? आता ते त्यांना विचारलेलं बरं पडेल ना. ते आता कोण त्यांनी काय सांगितलं हे मला माहित नाही आणि विकासने तुम्हाला काय सांगितलं मला माहित नाही. मराठी भाषेला चला फार महत्व असतं. महाविकास आघाडीकडून लोकसभेला आणि विधानसभेला जो उमेदवार दिला जाईल त्याचं मी काम करणार. विद्यमान आमदारांनी सुरुवातीला जेव्हा आपलं सगळं सुरू होतं त्या काळात सांगितलं की 5 वर्षात काय काम, पण आता मध्यंतरी आम्ही न्यूज केली की आंतरमंत्री भाषा बदलली त्यानंतर म्हणाले काय की माझे आमदार आहेत त्यांची कामं केलेली ती नाकारता येणार नाही. याच्यावर आपली प्रतिक्रिया द्या कारण त्यांना ते उत्तर द्यावं लागेल आम्हाला. मग ते तुम्ही विचारायला त्यावेळेस पाहिजे होतं ना. ते जेव्हा बोलले त्यांना तुम्ही विचारला हवं होतं ना. मग आता कसं आहे, आता जे काही गोष्टी घडतात त्याला तात्काळ प्रश्न आणि उत्तर द्यायचं असतं. आता त्या गोष्टीला उत्तर प्रश्न तुम्ही विचारला हवा होता. भाजपचे या ठिकाणी कार्यकर्ते किंवा कार्यकारी मंडळ कार्यकारी म्हणजे मंडळाला विचारून घेतलेली पत्रकार परिषद आहे की वैयक्तिक पत्रकार परिषद आहे असं समजावं. आणि
म्हणजे सर्वांचे या ठिकाणी जे भवन झालेले आहे पक्षाचे, आपलं पण हे लवकरच भाजप भवन होणार आहे आपले कार्य. नाही, म्हणजे पत्रकार परिषद ही काल अचानकपणे ठरली. हे 2-3 पत्र, मला वाटतं दीपक आला होता. दीपकच्या बरोबर कोण होतं? दीपक पाटील, हां, ज्ञानेश्वर होता. अरे म्हटलं पत्रकाराशी बोलायला पाहिलं होतं. मी बरेच दिवस पत्रकार परिषद घेण्याचा विचार करतो, पण काय जमत नाही. तर एक पत्रकार मला बोलला की ती वांग बटाट्याची भाजी खायला आम्हाला बोलू नका. म्हटलं आता वार तर शोधायला पाहिजे. म्हणजे शुक्रवार मग उद्या आहे ते. हे म्हणाले रविवारी ठेवा ना. तर म्हटलं रविवारी ठेवायला कसं, सोमवारी कार्यक्रम आहे, मग रविवारी आमची धावपळ असणार आहे. मग आजचा आठवला. आणि यांना म्हटलं आता मी टाईप करून मी पाठवणं हे मला अडचणीचं ठरते, कारण माझ्याकडून सगळ्यांना पोचेल असं नाही. तर तुमच्या माध्यमातून तुमचे जे ग्रुप असतील त्यांच्यावर तुम्ही पाठवा. समजा एखादा कोण राहिला असेल तर दोष तुमच्यावर असेल, माफी मी मागेन. त्यामुळे इथे कोणी मंडळ नाही. आम्ही तुमच्याबरोबर चर्चा करण्याकरता आलो. चव्हाण साहेबांना पण आता एका तासापूर्वी सांगितलं की बा चव्हाण साहेब या तुम्ही अशी पत्रकार परिषद. बाकी कोणाला सांगण्याचं काही कारण नाही. पक्षाच्या वतीनं पण नाही, मग भाजपाचं पण कोणी असताना नाही कोणी. फक्त मी जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरती माझी भूमिका स्पष्ट करणं तुमच्याकडे, कारण ती लोकांच्यापर्यंत पोहोचणार असते. म्हणून आपण ही आज आपला हा वार्तालाप ठेवला. तो व्यक्तिगतरित्या सुरेश लाडने ठेवलेला आहे. तुम्ही अनेकदा एकेकानं माझी मुलाखत मागितली होती, पण मी ती जाणीवपूर्वक दिली नाही की एकेकानं द्यायचं. मग त्याला पाहिजे तसं त्यांनी ती वाजवीत कुठे न्यायची. तो ढाकवर पण घेऊन जाईल, कोण माथेरानला घेऊन जाईल, कोण आणखीन हिमालयात घेऊन जाईल. त्यापेक्षा विचार हे सगळ्यांच्या समोर असले पाहिजे. व्यक्तिगत कुणाला मुलाखत देऊन कोणाच्यावरती टीका टिप्पणी करून काय करणं हे नाही. आता ते तुमचं एक वेगळं राहतं, तसं नको राहायला. माझा कुणावरती राग नाही, कुणावरती लोभ नाही. आम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेतलेला आहे. 45 वर्षे जी विचारधारा जोपासली ती विचारधारा सोडून विचारपूर्वक आम्ही भाजपमध्ये जात आहोत. त्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका कुशंका नाही. पुढल्या काळामध्ये कुठली उमेदवारी, कुठली महामंडळ असा कुठलाही शब्द नाही. पक्षाचं काम करायचं, कार्यकर्त्यांना साथ द्यायची या विचारानं पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. हा सारा विचार. ऐकून आहेत रे. कसं आलं की तिकडे जाण्याचा जो निर्णय होता तो तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये जर घोषित केला असता तर आमची संख्या मर्यादित राहिली नसती आणि मला अडचण झाली असती. एवढ्याला कसं नेणार. आणि बाय रोड न्यायचं, उद्या तो समृद्धी महामार्ग धोकादायक आहे, उद्या काही वाईट घटना घडली तर ती भीती होती. आणि रेल्वेची रिझर्वेशन कशी मिळत नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपल्या शॉर्टकटमध्ये घेतलं. म्हणून तुमच्या माध्यमातून लोकांना कळवण्याचं काम केलं नाही, तुम्हाला कळवण्याचं काम केलं नाही. हां, बरोबर आहे. 1 तारखेला तो प्रवेश आहे. तो प्रवेश ठरला 4 दिवसापूर्वी. आणि मग त्याची पूर्वतयारी करण्याच्यामध्ये याच्यामध्ये गेला. आणि मग मंगळवारी आपली पत्रकार परिषद घ्यायची तर काही लोकांचा उपवास असतो. बुधवारी घ्यायची तर नेमकं आमचं काहीतरी घडलं, मग गुरुवारी घेता येतं म्हणून शुक्रवारी घेता येतं. म्हणजे ते 2-4 दिवस मागे पुढे झालं ते खाण्याच्या वारामुळे झालं. ते बरं झालं असतं रे. मी माझ्या बँकेच्या कर्जाच्या स्टेटमेंटची सगळ्या प्रती काढून तुमच्याकडे देतो. तुम्ही बोलता होता बोलून गेलं ना तिने पंचायत गोष्ट तुम्ही विचार करतो बरोबर. हे जपत असताना अचानक तुम्ही बीजेपी कसे गेला बरोबर. तुम्ही बोलतो मला आणि अनेक अडचणी गेले त्याचं ही तर नाही ना. असं आलं आता मला इतरांच्या कोणाच्या जाण्याबद्दल बोलायचं नव्हतं.
अनेक म्हणजे जो काँग्रेसचा कायमस्वरूपी मतदार जो राहिला तो मुस्लिम समाजातले अनेक मान्यवर आज भाजपमध्ये आहेत. दुसरा एक आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर राहिली. त्यातले अनेक मान्यवर लोक आज केंद्रामध्ये मंत्री किंवा तिकडनं त्या भाजपबरोबर गेलेले आहेत की जे पवारसाहेबांच्या विचारधारेनं काम करणारे होते. त्यातले अनेक लोक आता भाजपच्या बरोबर सत्तेमध्ये गेलेले आहेत. तर आता त्या काळामध्ये जे विचार होते ते विचार आता बदलले गेलेले आहेत. कालानुरूप विचार बदलत जातात. मग एवढ्या सगळ्या मोठ्यांनी जर का अशा प्रकारे विचार त्यांचे बदलले असतील तर मग आपल्याला बदलणं काही जड नाही ना. नाही ना. आता रामदास आठवलेंच्या पाठीमागे ईडी होती का? ते जेव्हा गेले भाजपबरोबर तर त्यांच्या मागे ईडी होती का? तुम्ही भाजपबरोबर गेले ना. हो बरोबर ना. मग ते चमच्यानं जेवतात, मी हातानं जेवतोय. कसं तुम्ही त्या विचारधारेबरोबर गेला, तुम्हाला ती विचारधारा आता पटली, तुम्ही त्या विचारधारेबरोबर गेलात. आता खूप काही झालं ना. म्हणजे ममता बॅनर्जी त्यांच्याबरोबर जाऊन आलेले आहेत. अनेकांची नावं आपल्याला घेता येईल. नितीश कुमार त्यांच्याबरोबर जाऊन, अनेक मान्यवर, लालू प्रसादपासून अनेक. आता त्यांचं पटत नाही, ते वेगळ्या विचारधारेमध्ये आहे. ही विचाराची दिशा असते ती त्या वेळच्या परिस्थितीनुसार बदलत असते. आमचं विचारतं एक कारण तुम्ही बोलाल उलट चर्चा येत होत्या. पुढे त्या उलट चर्चेमध्ये ही एक चर्चा होती का ईडीची असं म्हणतो. आम्ही पत्रकार तुम्ही सुद्धा तो आले हो उलट चर्चा होत्या. आले असेल ईडीची नोटीस तर तुम्हाला माहिती असेल, मला तर माहित नाही. सध्याच्या परिस्थितीत काही घडू शकते. भविष्यामध्ये जर समजा विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट मिळालेल्या किंवा जागा वाटपामध्ये जर समजा पटलं नाही तर सर्व पक्ष जर स्वतंत्र उभे राहिले तर भाजपाकडे जर तुम्हाला इथं उमेदवारी दिली तर तुम्ही उमेदवारी लढवता. सुभाषराव, मी मगाशीच सांगितलं जर तरला काय अर्थ नाही. असं कसं म्हणून चालेल? ते जर तरला उत्तर द्यायचं, जर तरला उत्तर द्यायचं ना. आताच्या जर तरच्या प्रश्नाला उत्तर जर आपण देत गेलो तर असणारी ही महायुती मग टिकणारच नाही ना. असे जर का प्रत्येकजण प्रत्येकजण स्टेटमेंट देत गेलं तर मग ती महायुती टिकणार नाही ना. महायुती असावी ह्या विचाराचा मी आहे. हा, तर तुमच्या युतीमध्ये त्यांना जर समजा तिकीट भेटणार आहे तर मग राष्ट्रवादीमधून जे भावी आमदार होणार आहेत ते जसे इच्छुक आहेत तर तुम्ही का नाही इच्छुक होऊ शकत? नाही ना. मी पक्ष जे धोरण घेईल त्याप्रमाणे राहील. शेवटचा प्रश्न व्यक्तिशा. नाही, तुला शेवटचा असेल तर आणखीन कोणाचा आहे का बघा. ज्यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोडताय, ज्यांच्यामुळे काही लोकांपासून त्याच्यामुळे सोडताय, ते उद्या लोकसभा निवडणुका तुमच्याबरोबर व्यासपीठ असेल, तुमची भूमिका काय असणार आहे? आम्ही पक्ष जो निर्णय घेईल, जो उमेदवार देईल त्याच्याबरोबर काम करणार. एक मिनिट. नाही, मला तुमचा प्रश्न कळला नाही. जरा पुढे या. असं मी कुठे म्हटले? नाही, असं मी कोणामुळे असं म्हटलं नाही. होय, महाविकास म्हणजे महायुतीमधना जो निर्णय घेतला जाईल त्या निर्णयाबरोबर मी असेल. कोणी असू त्याचं आपण एकदा ते पक्षाचं धोरण घेतलं तर ते पक्षाच्या धोरणामधनं जे काही निर्णय असतील ते मानले पाहिजेत. मला नाही काय
काय वेळेनुसार धोरण घेतलं जातं, नाही कुठल्या प्रश्नाचं समर्पक असं काय असेल तर ते घेतलं जातं. आपली मनं मोकळी करायची असतात. आता तुझ्यासारखा शांतपणे मन मोकळं करतो तर विकास सारखा आक्रस्थळेपणा करेल, त्याला काय प्रत्येकाला भाऊ, आपण एक मुख्यालय या मंत्री परिषदेमध्ये सांगितलं की मी का सोडत आहे पक्ष, का सोडला, का भाजपमध्ये गेले, की आपल्यावरती ज्या प्रतिक्रिया केल्या गेल्या त्याच्यावरती आपल्यावरती आपल्या पक्षावरती काही प्रतिक्रिया तुम्ही दिली आहे, हे आपलं कारण होतं. आता तेच नेते आपल्याला समजा माहितीचं तिकीट समजा त्यांना घेतलं, आपल्याला काम करावं लागेल, ते सर्व म्हणजे एक प्रकारे असणार करायचं काम. तो माझा व्यक्तिगत माझ्यावरती तो हे होता प्रश्न, त्यावरती माझा पक्ष माझ्याबरोबर राहिला नाही म्हणून पक्षाच्या बाबतीतला माझी भावना मी बदलली आणि भाजपमध्ये गेलो. आता भाजपमध्ये अगोदर कोण आलं असेल ना नंतर कोण येईल याच्यावर ना मी काय माझ्या भूमिका बदलू शकत नाही ना, ते आपल्याला स्वीकारावंच लागेल. ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये गट पडले त्याच्यानंतर मग तुमचे तुमच्या जवळची जी लोक होती तुम्हाला सांगून जात होते असं ते सांगतात का आम्ही भाऊंना सांगत होतो आमच्या ज्या काही अडचणी आहेत आणि मग त्यामुळे आम्ही पक्ष सोडून अजित पवार गटामध्ये गेलो. तर आता तुम्ही बीजेपीमध्ये आहे, बीजेपीमध्ये गेले तर असे अनेक म्हणजे हजारो कार्यकर्ते म्हणजे नेते नाही तर त्या कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे का भाऊंनी जर का आम्हाला स्वतः सांगितलं. आता काही नगरसेवक पण आहेत काँग्रेसचे, ते पण बोलतात का आम्हाला जर का भाऊंचा कॉल आला तर मग आम्ही नक्कीच त्या 1 तारखेच्या पक्षप्रवेशला आम्ही असणार. तर तुम्ही स्वतः कॉल करणार का? कसं होतंय, कोणत्या पक्षातना मी जेव्हा माझा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जातोय, मगाशी मला सगळ्यांनी जे सांगितलं की बा 45 वर्षाची तुमची जी काही वैचारिक ही होती ती सोडून जेव्हा जातोय तेव्हा मी जातोय. माझ्याबरोबर तुम्ही या असं मी कोणाला सांगू शकत नाही. यायचं असेल तर त्याचं स्वागत आहे. नाही बघू ना, आता भविष्य काळामध्ये त्यांना यायचं असेल ह्या विचारधारेबरोबर ते बोलले तर मी जरूर त्यांना घेईन ना. हो, आता कसं असतं की ज्या पक्षामध्ये आपण राहतो तो पक्ष फोडणं आणि त्याची सगळी चिंध्या करणं ही मला काय अपेक्षित नाही. म्हणजे तो पक्ष सुद्धा चांगला राहिला पाहिजे, त्याच्याबरोबर काम करत असतील तर त्यांना त्यांचं काम करू द्यावं आणि जे कोणी इतर पक्षामध्ये गेले असतील ते येण्याचं जर का म्हणत असेल तर त्यांना घेण्याचं काम करू. करेन ना, का नाही करणार. असं जर काय मला काय वाटलं त्यांचं बोलणं आलं तर कॉल करेन. चला जरा शांत बसा रे बाकीचे. सुरेश भाऊ लाड आगामी काळामध्ये विधान परिषद, विधानसभा किंवा राल विवाह मिळेल नाही.